ज्यावेळी घरातील एखादी व्यक्ती जाते त्यावेळी गरुड पुराणामध्ये असं सांगितलं आहे, हे मी नाही सांगत महाराज, मायबाप हो, गरुड पुराणामध्ये असं सांगितलं आहे की ज्यावेळी आपल्या घरातील व्यक्ती जाते, पहिल्या अध्यायामध्ये असं सांगितलंय की त्यावेळी त्या घरातील कुटुंबातील आणि नातेवाईकांनी जोपर्यंत श्राद्ध कर्म होत नाही आणि जोपर्यंत विधी होत नाही तोपर्यंत रडायचं नाही. बरं, का रडायचं नाही? आज त्या मायमाऊलीनं उभं आयुष्य वेचलं इतका संसार कटापर्यंत सांभाळला. म्हणजे आज आम्हाला असं वाटतं की 80 वर्ष जरी जगला ना माणूस तरी असं वाटतं नाही अजून 10 वर्ष जगायला हवा होता, नाही अजून 5 वर्ष जगायला होता. पण एक गोष्ट सांगू मायबाप हो, गरुड पुराण असं सांगतं की ज्यावेळी हा आत्मा म्हणजे ज्यावेळी माणसाचा मृत्यू होतो त्यावेळेस माणसाचं शरीर फक्त मरतं, म्हणजे शरीराचा आपण काय करतो, अंत्यसंस्कार करतो, पण आत्मा हा अमर आहे. मग हा आत्मा ज्यावेळी श्राद्ध कर्म केलं जातं, श्राद्ध कर्म कधी केलं जातं, 1 वर्ष झालं की श्राद्ध कर्म होतं. श्राद्ध कर्म झाल्याच्या नंतर 2 वर्ष हा आत्मा या भूलोकामध्ये फिरत असतो. मग आता तुम्ही म्हणताल की हे कसं काय शक्य आहे? तर हा आत्मा 2 वर्ष फिरत असताना जर ह्या आत्म्याला तहान लागली आणि जर चुकून जर त्यांच्या मुलाबाळांनी त्यांच्या नातेवाईकांनी जर डोळ्यातून अश्रू काढले आणि ह्या आत्म्याला जर तहान लागली तर ते अश्रू त्याला पाणी म्हणून प्यावं लागतं. मायबाप हो, सांगा की आता की तुमचं रडणं योग्य की अयोग्य? आपला कळवळा निघतो, आपलं दुःख बाहेर निघतं, पण मायबाप हो त्या दुःखाचा त्या आत्म्याला त्रास होत असतो. कधी कधी असं म्हटलं जातं की माणूस मेला की त्याच्यासोबत सगळं काही गेलं. कसं शक्य आहे? अरे आत्मा जिवंत आहे. असं म्हटलं जातं की एक आत्मा 7 वर्ष पुन्हा पुन्हा जन्म घेत असतो. मग आत्मा मरेल? शरीर मेले पण आत्मा जिवंत आहे. आज हा आत्मा भूलोकात फिरत असताना त्या आत्म्याला कधी शांती मिळते? ज्यावेळी तुम्ही त्यांचे संस्कार व्यवस्थित करत असाल, त्यांचा विधी व्यवस्थित करत असाल आणि जे काही त्यांचं श्राद्ध कर्म असेल ते व्यवस्थित केलं जाईल. कधी कधी आज या पैशाच्या ओघामध्ये आणि श्रीमंतीच्या ह्याच्यामध्ये माणसं श्राद्ध कर्म तर जाऊ द्या, पण 10वा असेल 8वा असेल याला सुद्धा एखादा पुजारी बोलवायचा, त्याला म्हणायचं तू श्राद्ध कर्म कर, त्याला म्हणायचं तूच माणसाण, त्याला म्हणायचं तूच रडव आणि आम्हाला मोबाईलवरती दाखव. अरे कसं शक्य आहे हे? मला सांगा, आज तो जर आत्मा इकडं तिकडं फिरत असेल तर आपण मग ब्राह्मणाकडे जातो आणि ब्राह्मण म्हणतो काही नाही याला पितृदोष आहे. मग पितृदोष कुठून आला? मग हा पितृदोष आपल्याला जो येतो तो एखाद्या जीव आत्म्याचा ज्यावेळेस आपण विधी व्यवस्थित करत नाही त्यावेळेस पितृदोष जाणवतो. मग आता गांधारी आई साहेबांनी कुंती आई साहेबांना वाण दिला. गांधारी आई साहेबांनी